राज ठाकरेंनी पुण्यातल्या पराभूत उमेदवारांची घेतली बैठक। पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज, सांगितलेल्या गोष्टी न केल्यानं नाराज झाल्याची माहिती। भिवंडीमध्ये महायुतीमध्ये फूट, शिवसेना देखील स्वतंत्र लढणार। महापौर उपमहापौर पदाची निवडणूक, भिवंडी पालिकेतल्या सत्तेची समीकरणं पुन्हा बदलणार। टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं ही सर्वस्वी चूक, दैनिक सामनामधून टिपू प्रेमी मुसलमानांना कानपिचक्या। भाजपनं टिपू सुलतानचा प्रस्ताव कधीही आणला नाही, आम्ही नाव देणार नाही आणि कुणालाही देऊ देणार नाही। टिपू सुलतान प्रकरणावरून मंगलप्रभात लोढा आक्रमक। काँग्रेस नीच आणि घाणेरडं राजकारण करते। टिपू सुलतान फोटो प्रकरणी पडळकर आक्रमक। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। आसावरी जगदाळेला अद्यापही नोकरी नाहीच। पहलगाम हल्ल्यातल्या मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। माणिकराव कोकाटेंना मिळणार का दिलासा? शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी आज सुनावणी। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकरावांना ठरवलं होतं दोषी। नाशकात स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड। भाजप 9, शिवसेना 4, ठाकरे गट 2 तर राष्ट्रवादीच्या एका सदस्याची निवड। अपक्ष मुकेश शहाणेंना राष्ट्रवादीकडून संधी। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांना शिवसेनेकडून संधी। मुंबई महानगरपालिकेची आज विशेष सभा। स्थायी समितीच्या सदस्यांची होणार निवड। शिक्षण समितीवर 22 महानगरपालिका सदस्यांची निवड होणार, तर बेस समितीवर 16 सदस्य असणार। मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेतेपद पहिल्यांदाच महिलेकडे। किशोरी पेडणेकर होणार मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या। सुनेत्रा पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची आज बैठक। देवगिरी शासकीय निवासस्थानी संध्याकाळी बैठकीचं आयोजन। मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार। मंत्रालयातल्या लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत। विरोधी पक्षाकडून झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी। मंत्रालयातल्या मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातल्या लाचखोरी प्रकरण। एसीबीकडून राजेंद्र ढेरंगेच्या नाशिक रोड इथल्या घराची झाडाझडती।